सन्माननीय गण, अध्यापक वर्ग, सर्व परिवारातील सदस्य, या ठिकाणी दोघांनाही आज शुभेच्छा देते. सर्वप्रथम निविद्वार सरांविषयी जास्त काही परिचय नव्हता, पण आमचं स्वामी बोलल्यामुळे ते लक्षात आलं. आणि जेव्हा एखादा अंकुर असा घडतो तेव्हा शिक्षक आपोआपच लक्षात येतो. याच्या पुढे मला वाटतं फक्त स्वामीचंच प्रातिनिधिक स्वरूपात एक ठेवलं तरी सर्वांना सगळा संदेश पोहोचत जाईल. आणि दुसरे म्हणजे चित्रावार सर. तर व्हाय असं मी म्हणते की व्हाय क्वेश्चन जो असतो, का, कुठे, कधी, तर सर असं विचारतात, किती आणू, कसं आणू, केव्हा आणू, किती देऊ. म्हणजे हे शब्द विचारणारा एकमेव पर्सन माझ्या आयुष्यामध्ये मला या ठिकाणी, म्हणजे फार कमी काळ, मी 1 वर्षात सरांचा सहवास मला लाभला. पण मी मुद्दाम होऊन इथे नाव दिलं हे सांगण्यासाठी की कदाचित ही बाजू तुम्हाला सगळ्यांना माहीत व्हावी की आपल्याकडे एक वसतिगृह कन्या विशेष वर्ग चालतो, ज्याच्यामध्ये सर गणित शिकवतात. मग हा वर्ग कसा सुरू झाला? खरं एका समुपदेशनामध्ये एक मुलगी खूप रडत होती आणि ती मला म्हणत होती की मला काही करून इथल्या प्रवेश रद्द करायचा आणि घरी जायचं. जेव्हा मी 3ऱ्या सेटिंगमध्ये तिला विचारलं आणि कारण समोर आलं की तिला गणित अवघड जातं म्हणून तिला जायचं, म्हटलं त्याच्यावरही पर्याय करता येईल, आपण तुला गणितासाठी विशेष वर्ग घेऊ वगैरे. पण तिची मुख्य अडचण होती की तिच्या आईने मंगळसूत्र गहाण ठेवून तिचा प्रवेश इथं केलेला होता आणि तिला भीती होती की जर मी नापास झाले तर माझ्या आईच्या त्या कष्टाचं का. आणि ही चर्चा मी चित्रावार सरांशी केली. दुसऱ्या दिवशी तिचे 2ही प्रश्न सॉल्व झाले. इथं निर्भय वसतिगृह कन्या विशेष वर्ग तर सुरूच झाला, पण तिची आर्थिक अडचणही दूर झाली. आणि इथं आपण बघतो की सेवापूर्ती गौरव सोहळा, पण सरांना काल एक विशेष धक्का आमच्या आनंद बालग्राम वसतिगृहाच्या विद्यार्थिनींनी दिला. तो म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थिनींनी एक कार्यक्रम केला, माझे वसतिगृह माझी जबाबदारी. आणि काल संपूर्ण वसतिगृह स्वच्छ करून विद्यार्थिनींनी डेकोरेट केलं होतं आणि चित्रावार सरांच्या परिवाराला निमंत्रित केलं होतं की तुम्ही येऊन आमचं वसतिगृह बघा. आणि दुसरा मुद्दा असा की आपण असं म्हणतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. काल मुलींची चर्चा काय होती माहिती आहे तुम्हाला? मुलींनी मला सांगितलं की आम्ही सुद्धा असा कार्यक्रम भविष्यात घेऊ. म्हटलं कुठला कार्यक्रम? म्हणे ताई हा सेवापूर्ती की नाही, आम्ही स्वप्नपूर्ती कार्यक्रम घेणार. म्हटलं म्हणजे कसा? म्हणजे चित्रावार सरांचं जे पण स्वप्न आहे ते आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत. आणि जेव्हा सरांचा वाढदिवस असतो की नाही त्या दिवशी आम्ही तो कार्यक्रम ठेवणार आहे. म्हणजे सरांची जी इच्छा आहे की माझी विद्यार्थिनी काहीतरी बनावी, तर जी विद्यार्थिनी बनेल तिला आम्ही स्वतः बक्षीस देणार आहे. त्यावेळेस आम्ही सरांकडनं काहीही मागणार नाही. आणि मला कौतुक वाटलं की एखाद्याने एखादी परंपरा कशी सुरू ठेवावी. तर काल सरांनी 2ही मुलांना सांगितलं की हे वसतिगृह आहे आणि ह्या तुमच्या भगिनी आहे. म्हणजे इनडायरेक्टली सरांनी आता संदेश दिला की मी जो काही इथे करत होतो ते आता तुम्हाला इथून पुढे तुम्हाला करायचंय. तर इतकं असं समर्पण मी कुठेच बघितलं नाही. आणि मी युनिव्हर्सचे आभार मानते, कारण असं म्हणतात की तथास्तु जसं म्हणतो तसं युनिव्हर्स ऐकतं. आणि म्हणून आता आपण सगळ्यांकडनं ऐकलं की सर फक्त देणाऱ्यामध्ये आहेत आणि जो देणाऱ्यामध्ये असतो त्याला युनिव्हर्स कधीही नाराज करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की भविष्यात सुद्धा बाळासाहेबांनी जे म्हटलंय की मृत्यू हीच विश्रांती, आणि सरांचंही मला त्यांच्या वाक्याला परिमित असे काही लोक इथं दिसतात. त्यातले एक चित्रावार सर आहेत की ते आता तसेही थांबणार नाहीत. त्यांनी अगोदरच सांगितलं की वर्ग चालू ठेवा, तिथून काही अडचण असेल ऑनलाईन सुद्धा मी वर्ग घ्यायला तयार आहे. सरांच्या या समर्पणाला सॅल्यूट. आणि तुमच्यासारखं आम्ही नक्कीच बनण्याचा प्रयत्न करू. तुमची जे जे काही स्वप्न आहेत ती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पूर्ण करू. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. दोघांनाही पुढील भविष्यासाठी खूप खूप